नमस्कार. चला, आज इलेक्ट्रिकल वायरिंगच्या जगातली एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट समजून घेऊया. पॉवर आणि कंट्रोल वायरिंग. हे दोन प्रकार मिळून मोठमोठ्या मशीन्सना कसं चालवतात ते आपण एकदम सोप्या भाषेत बघणार आहोत. आपण रोजच पाहतो, एक छोटंसं बटन दाबलं की मोठ्यातली मोठी मशीन सुरू होते. पण कधी विचार केलाय की हे नक्की घडतं कसं? त्या एका लहानशा बटनामागे ना एक खूप जबरदस्त सिस्टम काम करत असते. आणि आज आपण तीच उलगडणार आहोत. तर आजच्या आपल्या या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत? आधी वायरिंगचे दोन मुख्य प्रकार, मग पॉवर आणि कंट्रोल वायरिंग म्हणजे काय, ते एकत्र कसं काम करतात, त्यांची सुरक्षितेमध्ये काय भूमिका आहे, आणि हो, या तंत्रज्ञानाचं भविष्य काय असू शकतं, हे सगळं आपण पाहू. चला तर मग सुरुवात करूया. कोणत्याही मशीनच्या कामाचे दोन मुख्य आधारस्तंभ असतात: पॉवर वायरिंग आणि कंट्रोल वायरिंग. एक शक्ती देतं तर दुसरं त्या शक्तीला कुठे आणि कसं वापरायचं हे सांगतं. या दोघांशिवाय कोणतीही मशीन कामच करू शकत नाही. हे समजायला अगदी सोपं आहे. समजा आपलं शरीर. पॉवर वायरिंग म्हणजे आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्या, ज्या संपूर्ण शरीराला ऊर्जा पुरवतात. आणि कंट्रोल वायरिंग म्हणजे आपलं नर्वस सिस्टम, म्हणजे मज्जासंस्था, जी मेंदूकडून येणाऱ्या आज्ञा प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचवते. एकीकडे शक्ती, दुसरीकडे नियंत्रण. सगळ्यात आधी बघूया पॉवर वायरिंगबद्दल, म्हणजेच सर्किटचा खरा ऊर्जास्रोत. मशीनला चालण्यासाठी लागणारी खरी ताकद इथूनच येते. तर बघा, पॉवर वायरिंगचं मुख्य काम आहे जास्त व्होल्टेज आणि जास्त करंट सुरक्षितपणे मशीनपर्यंत पोहोचवणं. म्हणूनच यासाठी जाड आणि मजबूत केबल्स वापरल्या जातात. या केबल्स थेट मोटरसारख्या उपकरणांना जोडलेल्या असतात, जिथे खऱ्या अर्थाने ऊर्जेची गरज असते. बरं, शक्ती तर मिळाली, पण ती कधी वापरायची, कधी थांबवायची, हे कोण ठरवणार? इथेच खरी भूमिका सुरू होते कंट्रोल वायरिंगची. हे आहे सर्किटचं डोकं, म्हणजे मेंदू. ह्या वायरिंगमध्ये जास्त व्होल्टेज नसतो. ह्याचं काम शक्ती वाहून नेणं नाहीये, तर सिग्नल, म्हणजे आज्ञा, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अचूकपणे पोहोचवणं आहे. स्टार्ट स्टॉपची बटणं, सेन्सर्स, सुरक्षा उपकरणं, हे सगळं ह्याच वायरिंगला जोडलेलं असतं. आता येते खरी गंमत. ही शक्ती आणि बुद्धी, म्हणजे पॉवर आणि कंट्रोल वायरिंग, एकत्र मिळून काम कसं करतात ते बघूया. जरा ह्या चित्राकडे बघा. इथे एकाच मोटरला चालवण्यासाठी पॉवर आणि कंट्रोल वायरिंग कसं एकत्र काम करत आहेत हे किती स्पष्ट दिसतंय, नाही का? एका बाजूला मोटरला जोडलेल्या जाड पॉवर लाईन्स आहेत आणि दुसऱ्या बाजूला बटनांना जोडलेल्या त्या पातळ कंट्रोल लाईन्स. तर होतं काय की आपण बटन दाबतो तेव्हा कंट्रोल सर्किटमधून एक छोटासा सिग्नल रिले नावाच्या स्विचपर्यंत पोचतो. तो स्विच मग पॉवर सर्किटला चालू करतो आणि पॉवर वायरिंगमधून वीज थेट मोटरपर्यंत पोचते आणि मोटर फिरायला लागते. म्हणजे एका लहानशा सिग्नलने एका मोठ्या क्रियेला सुरुवात करून दिली. आणि हो, ह्या सगळ्या सिस्टममध्ये एक महत्त्वाचा सुरक्षा रक्षक आहे: ओव्हरलोड रिले, म्हणजे OLR. हा मोटरचा खरा बॉडीगार्ड आहे. जर काही कारणाने मोटर जास्त करंट घेऊ लागली तर OLR लगेच पॉवर सप्लाय बंद करतो आणि महागडी मोटर जळण्यापासून वाचवतो. पॉवर आणि कंट्रोल वायरिंग फक्त मशीन्स चालवत नाहीत, तर ते आपल्या सुरक्षेसाठी आणि एकमेकाशी बोलण्यासाठी, म्हणजे संवादासाठीही तितक्याच महत्त्वाचे आहेत. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे फायर अलार्म सिस्टम. इथे वायरिंगचं मुख्य काम आग लागल्यास लगेच सूचना देणं आणि जीवितहानी टाळणं हे असतं. या सिस्टममध्ये वेगवेगळे सेन्सर्स किंवा डिटेक्टर वापरलेले असतात. काही धुराचे कण ओळखतात, काही वाढलेली उष्णता ओळखतात. पण या सगळ्यांचा उद्देश एकच असतो: धोका ओळखताच सर्वांना सावध करणे. सुरक्षेनंतर वायरिंगचा दुसरा महत्त्वाचा उपयोग आहे संवाद. आजच्या काळात माहितीचा जो प्रचंड प्रवाह सुरू आहे, तो टिकवून ठेवण्याचं कामही वायरिंगच करते. यामध्ये आपल्या ऑफिसमधल्या लँड नेटवर्कपासून ते घरातल्या केबल टीव्ही आणि टेलिफोन लाईनपर्यंत सगळ्याचा समावेश होतो. या सगळ्या प्रकारच्या वायरिंगचा उद्देश शक्ती पोहोचवणं नाही, तर डेटा आणि माहितीची देवाणघेवाण करणं हा आहे. ह्या कम्युनिकेशन वायरिंगमध्ये UTP केबल खूपच लोकप्रिय आहे. अरे, आपण आपल्या कम्प्युटरला राउटरशी जोडण्यासाठी जी केबल वापरतो ना, तीच ही UTP केबल. ही लवचिक, स्वस्त आणि विश्वासार्ह असल्यामुळे तिचा वापर सगळीकडे होतो. तर हे सगळं झालं आताचं वास्तव. पण पुढे काय? या तंत्रज्ञानाचं भविष्य कसं असेल? वायरिंगच्या जगात पुढे कोणते बदल अपेक्षित आहेत? या सगळ्या चर्चेचा सार हाच आहे
की पॉवर आणि कंट्रोल वायरिंगमधला हा जो मूलभूत फरक आहे ना, तो समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हेच ज्ञान आजच्या काळातलं इलेक्ट्रिकल काम अधिक सुरक्षित आणि अचूक बनवतं. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. आपण ऑटोमेशनच्या युगात जगत आहोत, जिथे मशीन्स अधिकाधिक स्मार्ट होत आहेत आणि स्वतःचा निर्णय घेत आहेत. मग विचार करा, अशा जगात फक्त शक्ती देणाऱ्या पॉवर वायरिंगपेक्षा त्या शक्तीला नियंत्रित करणाऱ्या मेंदूचं म्हणजेच कंट्रोल वायरिंगचं महत्त्व भविष्यात कितीतरी पटींनी वाढेल, नाही का?